शांती। आज आहे 9 जून 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबांसोबत उडण्याकरिता कंप्लीट प्युअर अर्थात संपूर्ण पवित्र बना, पूर्णतः समर्पित व्हा। हा देह माझा नाही, पूर्णपणे अशरीरी बना। प्रश्न आहे, उच्च ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती भीती काढून टाकली पाहिजे? उत्तर आहे, काही मुले मायेच्या वादळांना खूप घाबरतात। म्हणतात बाबा मायेची वादळे खूप हैराण करतात, त्यांना थांबवा। बाबा म्हणतात मुलांनो, हे तर बॉक्सिंग आहे। त्या बॉक्सिंगमध्ये देखील असे होत नाही की एकीकडूनच वार होत राहील। जर एकाने 10 बुक्के मारले तर दुसरा 5 तरी जरूर मारेल, त्यामुळे तुम्ही घाबरायचे नाही। महावीर बनून विजयी बनायचे आहे, तेव्हाच उच्च ध्येयापर्यंत पोहोचू शकाल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आता ज्ञानी तू आत्मा बनायचे आहे, केवळ ज्ञान ऐकणारा आणि ऐकविणारा नाही। बाबांच्या आठवणीची मेहनत करायची आहे। अशरीरी होऊन अशरीरी बाबांची आठवण करायची आहे। 2. बाबांचे बनून इतर सर्व गोष्टींमधून आसक्ती काढून टाकायची आहे। हा देह सुद्धा माझा नाही। पूर्णत देही अभिमानी बनून कंप्लीट सरेंडर अर्थात संपूर्ण समर्पण व्हायचे आहे। आजचे वरदान आहे, मास्टर ऑलमाइटी ऑथॉरिटीच्या अर्थात सर्वशक्तिवान स्थितीच्या सीटवर अर्थात आसनावर स्थित राहणारे सहज आणि सदा कर्मयोगी भव। स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राची जोडणी केली जाते तर एकदा जोडणी केल्याने मग ते यंत्र आपोआप चालत राहते, तर अशाच प्रकारे मास्टर ऑलमाइटी ऑथॉरिटीच्या स्टेजवर अर्थात सर्वशक्तिवान स्थितीमध्ये स्वतःला एकदाच स्थित करा, म्हणजे मग कधीही कमजोरीचे शब्द निघणार नाहीत। प्रत्येक संकल्प, शब्द किंवा कर्म त्याच जोडणीप्रमाणे आपोआपच चालत राहतील। हीच जोडणी सहज आणि कायमसाठी कर्मयोगी, निरंतर निर्विकल्प समाधीमध्ये राहणारा सहजयोगी बनवेल। स्लोगन आहे, मीच्या ऐवजी बाबा बाबा म्हणणे हाच बाबांच्या आठवणीचा पुरावा आहे। ओम शांती।